हा कर बरं. काय झालं का? खात नाहीये तो? मोबाईल मध्ये बघून खाण्याची तर खूपच घाण सवय लागली याला. आणि वदनी कवाल म्हटलं तर दूरच राहिलं. हे वयच असं असतं ग. या वयात त्यांना जे संस्कार आणि सवय लागतात ना ते आयुष्यभर टिकतात. आपण ऑफिसवाले माणसं, आपल्याला कुठे वेळ मिळतो त्याला द्यायला. प्री स्कूलला टाकूया. काय फायदा नसतो का त्या प्री स्कूलचा? बाबा ब्लॅक शिप आणि नाचणं गाणं या व्यतिरिक्त काही होतं का तिथे? संस्कार तर फार लांबचीच गोष्ट राहिली. माझ्या मैत्रिणीने लिटल फुल स्टेप नावाचं प्री स्कूल सांगितलं, खूप छान आहे. मी तर म्हणते आताच जाऊया. तसं हे काही खातच नाहीये. भूक लागेल तर वाटेत भरवीन मी त्याला. नमस्कार. या बसा ना प्लीज. तुम्हीच आहात काय शाळेचे प्रिन्सिपल? हो सर, मी आहे. आम्हाला जरा स्कूल बघायचं होतं. येस मॅम, डेफिनेटली. हसीना मॅम, शी विल हेल्प यू आउट. ही बघा ही क्लासरूम किती सुंदर आणि स्वच्छ आहे. हा बघा ऍक्टिव्हिटी रूम. शिकवणार तर एवढंच ना, रीडिंग, ड्रॉइंग, ड्राफ्टिंग. या पलीकडे काय शिकवणार आहे? एवढंच नाही सर, त्यासोबत संस्कार पण दिले जातात. देवाच्या भक्तीपासून ते भारताच्या प्रत्येक सणापर्यंत हे सगळं साजरं होणार. आमचा मुलगा कुठे आहे? आता लंच ब्रेक झालाय, गेला असेल मुलांबरोबर खेळायला. तुम्ही ते गणेश उत्सव, नवरात्री, दहीहंडी हे सगळे सण. एवढंच नाही, आषाढी एकादशी, गणतंत्र दिवस, स्वतंत्र दिवस हे पण साजरं करतात. त्यासोबत गुड टच, बॅड टच हे पण शिकवले जातात. ठीक आहे मॅम, मी घरी जाऊन कळवतो तुला. भूक लागली बाळा तुला? ऐका ना, मी याला बघून घेते ते. ऐका ना, आता आलोच तर ऍडमिशन पण करून घेऊ. मायरा थांब, आधी घरी जाऊ आणि मग ठरवू. आधी याला भरून घे. तू भरून घे याला, लवकर निघूयात आपण. मोबाईल द्या याला, त्याशिवाय तो खाणार नाही. आणि कवल घेताना नाव घ्या सिंहरीचे सजर नाव घ्या फुकाचे जेवण करा दिवस जे देवी समर्थ. अजून पण विचार करताय तुम्ही या शाळेत टाकायचं आहे का नाही? जिथे संस्कार मिळतात तिथेच आपले मुलं शिकतात. कमळी